श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमची इच्छा पूर्ण व्हायची असेल तर काही संकेत तुम्हाला मिळतात व हे संकेत तुम्हाला मिळणे तर समजून जा की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण की जेव्हा आपली इच्छा पूर्ण होते ती फक्त ईश्वराच्या आशीर्वादानेच पूर्ण होत असते. ईश्वराची कृपा आपल्यावर झाली तर आपली कोणतीही इच्छा, कितीही मोठी इच्छा असली तरी ती पूर्ण होते. परंतु जेव्हा त्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला काही संकेत मिळत असतात. जेव्हा आपली इच्छा पूर्ण होणार असते तेव्हा आपल्यामध्ये खूप परिवर्तन दिसायला लागते. म्हणजे खूप उत्साह, खूप एनर्जी आपल्या शरीरामध्ये येते. एक प्रकारची आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट न मिळाल्यासारखी असते परंतु ती देखील आपल्याला मिळते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ही गोष्ट माझ्या नशिबात कुठे आहे, परंतु जर ईश्वराची आपल्यावर कृपा असेल तर ती गोष्ट अगदी सहज तुम्हाला मिळून जाते. हे सर्व ब्रह्मांडाची ऊर्जाच असते. ती आपल्या ऊर्जेसोबत जेव्हा जोडली जाते तेव्हा या गोष्टी होतात आणि आपल्या ऊर्जेला ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडण्याचे काम हे आपले इष्टदेव करतात, ज्यांची आपण सेवा करतो. जसं की मी स्वामी महाराजांची सेवा करत असते, ज्यांना आपण अगदी मनापासून मानतो, ज्यांच्यावर आपली पूर्णपणे श्रद्धा आहे, ज्यांच्या नामस्मरणामध्ये आपण दिवसभर राहतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला फक्त त्यांचं नामस्मरणच करावंसं वाटतं. असे देवता आपली इच्छा लवकरच पूर्ण करत असतात. आता आपण पाहू की ते कोणते संकेत आहेत की ज्याने तुम्हाला कळेल की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पहिला संकेत की तुम्हाला देवावर इतका विश्वास येतो की आपण दिवसभर त्याची पूजा करत राहतो. त्यांच्या नामस्मरणामध्ये राहण्यासाठी आपली सदैव तळमळ चालते. सदैव त्यांच्या दर्शनासाठी आपले मन स्थिर राहते की केव्हा आपल्याला आपल्या भगवंताचे दर्शन होईल आणि दिवसभर त्यांच्या फोटोसमोर आपल्याला बसावेसे वाटते. दिवसभर आपल्याला भगवंताच्या नुसत्या फोटोकडं, मूर्तीकडं किंवा चेहऱ्याकडंच पाहावं वाटतं व त्यांना पाहतच राहावं वाटतं. असे वाटते की आपली आत्मा व परआत्मा यांची भेट झालेली असते. दुसरा संकेत म्हणजे जे आपलं घरातील देवघर असतं, जे सर्वांचं श्रद्धास्थान असतं, त्या देवघरामधील दिव्यामध्ये आपल्याला वेगवेगळे चिन्ह दिसायला लागतात. जसं की त्रिशूळ, एखादं फूल बनलेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. 5 मेरूचे चित्र किंवा चिन्ह आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह किंवा देवाची साक्षात मूर्ती आपल्याला दिसायला लागते. अशा वेळी देखील समजून जा की तुमची इच्छा लवकरच भगवंत पूर्ण करणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भोवती एक वेगळा सुगंध आपल्याला जाणवतो. या सुगंधाचा संपर्क हा डायरेक्ट ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी असतो. कोणतीही दैवी शक्ती जर तुमच्यासोबत असल्यावर हा सुगंध तुमच्या आजूबाजूला दरवळत असतो किंवा तुमच्या घरामध्ये दरवळत असतो. नंतरचा संकेत म्हणजे डोळे बंद केल्यावर किंवा स्वप्नामध्ये किंवा पूजा करताना अचानक डोळ्यासमोर आपले स्वामी, आपली ज्या देवावर श्रद्धा आहे ते देव आपल्याला दिसायला लागतात. अचानकच डोळे बंद करून पहा, त्या देवाचा चेहरा, फोटो, मूर्ती आपल्यासमोर लगेच येते. अगदी एकच सेकंद तुम्हाला त्या भगवंताचा फोटो, मूर्ती किंवा मंदिरातील मूर्ती डोळ्यासमोर दिसते. फक्त डोळे बंद केल्याच्या नंतर ती तुम्हाला दिसायला लागते. फक्त 1 सेकंद दिसते व नंतर गायब होते. असं दिसलं तर समजून जा की तुमचे श्रद्धा दैवत जे आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत. फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की आपली इच्छा आपले दैवत लवकरच पूर्ण करणार आहेत. नंतरचा संकेत म्हणजे आपण जेव्हा मंदिरात आपली इच्छा भगवंतासमोर बोलतो किंवा मांडतो तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो व आपले डोळे अगदी पाण्याने भरून जातात. तेव्हा समजून जा की तुमची इच्छा अगदी भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे व आपली इच्छा लवकरच भगवंत पूर्ण करतील. यातील एक जरी संकेत तुम्हाला भेटला तरी समजून जा की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण ती भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचं व भगवंताचं डायरेक्ट कनेक्शन झालेलं आहे. अगदी फोटोकडे मंदिरात गेलात तुम्ही की मूर्तीकडे पाहिलं, फोटोकडे पाहिलं की अगदी डोळे भरून आले किंवा तुमची जी इच्छा तुम्ही बोललात ते बोलताना तुमचे डोळे भरून आले की समजून जा डायरेक्ट आपला आत्मा परमात्माला
बोललेला आहे की माझी इच्छा ही आहे व पूर्ण कर, आणि ती देवाने देखील अगदी सहजतेने ऐकलेली आहे. व तुमच्या ह्या इच्छा यातील एक जरी संकेत मिळाला तरी कोणतीही इच्छा असो ती तुमची पूर्ण होणार आहे. फक्त आपली श्रद्धा भगवंताच्या चरणावर व भगवंतावर ठेवायची आहे आणि भगवंताला आपली इच्छा मागायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.